महानत्यागी बाबा जुमदेवजींनी बाबांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट, नियम त्यांना आलेल्या अनुभवातून आणि भगवंतांनी त्यांना वेळोवेळी दिलेल्या प्रचिती व मार्गदर्शनातून दिलेले आहेत. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून ही परमेश्वरी कृपा निष्काम व निस्वार्थ भावनेने दुःखी लोकांना फुकटात वाटून लाखो लोकांचे दुःख दूर केले. महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या घरी खूप दुःख होते आणि अशी बिकट अवस्था होती की प्रत्येक वेळेस घरच्या कर्त्या व्यक्तीचा देहांत व्हायचा. असे होत होत त्यांचे वडील, काका यांचा देहांत झालेला आणि नंतर फक्त 4 भाऊ उरलेले होते. अशा बिकट परिस्थितीत बाबा एका मांत्रिकाकडे जाणार असताना कधी घरी न येणारा एक साधा व्यक्ती घरी आला आणि म्हणाला की, मला एक परमेश्वरी शक्तीला प्राप्त करण्याचा विधी माहिती आहे आणि त्या विधीने दुसऱ्यांचे पण दुःख दूर होतात. तो व्यक्ती मौदा या गावचा होता आणि त्या व्यक्तीने ती विधी कधीही करण्याचे धाडस दाखविले नव्हते. त्या साध्या व्यक्तीस बाबांनी विचारले की, तुम्ही तर संन्यासी दिसत नाही आहात, मग तुमच्याकडे ही विधी कशी? तर तो व्यक्ती म्हणाला की, माझे वडील एका संन्यास्यासोबत राहायचे, तर हा विधी त्यांचा आहे आणि तो संन्यासी मरण पावल्यामुळे माझ्या वडिलांनी त्या संन्यासाचे सर्व ग्रंथ घरी आणले आणि माझे वडील काही लोकांना तीर्थ करून देत असे, परंतु त्यांनी यामध्ये स्वतःचे डोळे गमावले आणि आंधळे झालेत. म्हणून मी पण हा विधी कधीही करण्याचे धाडस केले नाही. त्या साध्या व्यक्तीने बाबांना एक कल्पना दिली की, ज्या व्यक्तीने हा विधी केलेला आहे तो असफल झाल्यामुळे एकतर मरण पावला किंवा वेडा झाला आहे. हे ऐकून बाबांनी ही समस्या सर्व भावंडापुढे ठेवली. परंतु जीवाची भीती असल्यामुळे कुणीही तयार झाले नाही. म्हणून बाबा जुमदेवजींनी निर्णय घेतला की, मी हा विधी करणार आणि मला काही झाले तर तुम्ही माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा. विधीच्या 21व्या दिवशी बाबांचे थोरले बंधू नारायणराव बाबांकडे आले व सांगू लागले की, माझ्या मुलीची प्रकृती खूप खराब आहे, माझ्यासोबत घरी चल आणि तिला त्रासातून मुक्त कर. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की, मला यातले काहीच कळत नाही. मी फक्त पहाटेच उठून हनुमानजीला कपूर लावून मंत्र म्हणतो व प्रदक्षिणा घालतो. तेव्हा त्यांच्या बंधूंनी बाबाला घरी येण्याची आणि मुलीला बघण्याची विनवणी केली. तेव्हा बाबांनी त्यांच्या शब्दाला मान दिला व त्यांच्या घरी गेले. बाबांना त्या मुलीला पाहून खूप दुःख झाले. तिच्या संपूर्ण अंगावर खूप मोठे मोठे फोडे आले होते. ते फुटून पूर्ण शरीरावर रक्त वाहत होते. त्या मुलीचा अंग पूर्ण लाल मुंग्यांनी व्यापला होता. हे पाहून बाबा खूप घाबरले व विचारमग्न झाले. त्यांच्या मनात आले की, बाबा हनुमानजीला प्रसन्न करण्याकरिता विधी करणे खूप कठीण आहे अशी जी समजूत आहे ती खरी असावी. आता मात्र परमेश्वर आपल्याला ही विधी पूर्ण करू देणार नाही. परंतु विधी तर पूर्ण करायची आहे, नाही तर काय दुःख येईल हे सांगता येत नाही. एकीकडे खाई व दुसरीकडे विहीर अशी अवस्था बाबांची झाली होती, पण बाबांचा निर्धार पक्का होता. ते डगमगले नाही. तेथे बाबा काहीही न बोलता कोणतेही उपचार न करता घरी परत आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे विधीच्या 22व्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे देवळात गेले. तिथे त्यांनी बाबा हनुमानजींची अंघोळ घालून कापूर, अगरबत्ती लावली व विनंती केली की, हे भगवान बाबा हनुमानजी, तुम्ही माझ्यावर खूप मोठी आपत्ती आणून ठेवली आहे. मी आपणास विनंती करतो की, मला आपल्या चरणी विलीन करा, अन्यथा त्या मुलीला मुक्त करा. त्यानंतर बाबा 21 प्रदक्षिणा घालून घरी आले. त्या दिवशी बाबांच्या मनात दुसरा कुठलाच विचार आला नाही. तो दिवस तसाच गेला. 23व्या दिवशी बाबा पहाटेस विधी आटोपून घरी येऊन सकाळीच बाहेरच्या खोलीत दाराजवळ बसले होते. ज्या मुलीला त्रास होता ती मुलगी तिच्या घराच्या अंगणात खेळत होती. बाबांचे लक्ष त्या मुलीकडे गेले. तिला पाहून बाबांना आश्चर्य वाटले. त्या मुलीचे सर्व फोड बसले होते. हे पाहून बाबांना समाधान वाटले. याप्रमाणे परमेश्वराने बाबांची पहिली परीक्षा घेतली आणि बाबांचे परमेश्वराविषयी असलेले अतोनात प्रेम आणि श्रद्धा पाहून त्यांच्या विनंतीला परमेश्वराने प्रतिसाद दिला.
बाबांना पहिली सफलता प्राप्त होऊन परमेश्वरी कृपा संपादन करण्याचे बाबांचे प्रयत्न साकार झाले. अशा प्रकारे बाबांनी 41 दिवसांचा विधी पूर्ण केला व 42व्या दिवशी साखरेचा नैवेद्य केला. तो दिवस 6 जानेवारी 1946 रोज रविवार असून बाजाराचा दिवस होता. यावेळेस बाबा जे विधी समाप्त केल्यानंतर बाबा मौद्याला गेले व ज्या व्यक्तीकडे बाबांना दिलेला मंत्र लिहून होता त्याने बाबांचे पाहुणे या नात्याने आदरातिथ्य केले. थोडा वेळ बसल्यानंतर त्याला बाबा म्हणाले की काल विधी समाप्ती झाली, सर्व विधी सुरळीत पार पडली असे सांगून पुढील कार्य सांगण्यास विनंती केली. पुढच्या कार्याबद्दल सांगताना ती व्यक्ती बाबांना म्हणाली की रोज एक वेळा याप्रमाणे 7, 11, 21, 31, 51, 61, 71, 81, 91 आणि 101 दिवस त्याच मंत्राने 108 वेळा मंत्र म्हणून तितक्याच वेळा हवनात तूप आणि आहुती टाकावी लागते. परंतु जो संन्यासी मरण पावला ज्याचा हा मंत्र होता तो त्रिताल एका रात्रीतून 3 वेळा हवन करत होता. त्याचा विधी असा की संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू करून रात्रभरात तिन्ही हवन सूर्योदयापर्यंत संपले पाहिजे. जागा साफ करणे, आंघोळ करणे, हवनाची रचना करून 108 वेळा मंत्रोच्चाराने आहुती सोडणे. पहिले हवन संपले की दुसरे सुरू करण्यापूर्वी तीच जागा स्वच्छ करून व आंघोळ करून त्याच जागेवर परत हवनाची रचना करावी. पुन्हा प्रसाद करावा आणि हवनाचा विधी पूर्ण करावा. तो संपला की तिसरे हवन त्याच जागेवर ती जागा स्वच्छ करून व आंघोळ करून पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे. अशा प्रकारे 3 हवन एकाच रात्रीत पूर्ण करावे. हे त्रिताल हवन 7, 11, 21 ते 101 दिवस करावे लागते. हवनाकरिता लागणारे साहित्य म्हणजे रानगोवऱ्या, पिंपळ, वड, संत्रा, मोसंबी, आंबा, उंबर इत्यादी झाडांपैकी 5 झाडांच्या काड्या, नारळ, फळे, पान, सुपारी, हार, बेलफूल, आहुतीत सोडायला तूप, ऐपतीप्रमाणे साजूक किंवा वनस्पती, दही, दूध, फक्त बाबा हनुमानजीची प्रतिमा असलेला फोटो, गोमूत्र, चंदनचुरा, हवनकुडा, अबीर, सेंदूर, गुलाल, पान, सुपारी इत्यादी सामान लागते आणि प्रसाद म्हणून कढी, हलवा करावी लागते. हे सर्व लिहून घेऊन बाबा सायंकाळी नागपूरला परत आले. तेव्हा घरातील सर्वजण त्यांची वाट पाहतच होते. घरी आल्यावर त्यांनी वरील सर्व माहिती सर्वांना सांगितली आणि म्हणाले ही खर्चाची बाब आहे. अगोदरच आपली आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. म्हणून आपण दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची खरेदी करून रात्री त्रिताल हवन करू. याशिवाय त्रिताल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल, म्हणून सर्वांनी जागायची आवश्यकता नाही. कारण सर्वांचे जागरण झाल्यास दुसऱ्या दिवशी विणकाम होणार नाही, त्यामुळे मजुरी मिळणार नाही आणि सामान न आल्यामुळे हवनकार्य करता येणार नाही आणि हवनात खंड पडेल. यावर सर्वांनी गंभीरतापूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस त्रिताल हवन करायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वांनी विणकरी करून संध्याकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची जुळवाजुळव मोठ्या मुश्किलीने केली आणि संध्याकाळी 7 वाजता पहिल्या हवनाला सुरुवात केली. या मार्गातील सेवक ज्याप्रमाणे हवनाची मांडणी करतात त्याचप्रमाणे त्याची मांडणी केली आणि सांगितल्याप्रमाणे हवन कार्याला सुरुवात केली. पहिले हवन संपले की दुसरे, तिसरे हवन करीत पूर्ण 7 दिवस त्रिताल हवन केले. पहिले हवन संपल्यानंतर जेवण करी. नंतर दुसरे हवन रात्री 11 वाजता सुरू करी. तिसरे हवन रात्री 3 वाजता सुरू करून पहाटे 5 वाजता संपत असे. परत दुसऱ्या दिवशी दिवसभर विणकाम करून सायंकाळी सामानाची जुळवाजुळव करीत. यावेळेस खूप त्रास होत होता. बाबा स्वतः हवन करीत होते, त्याशिवाय स्वतःच हवनात आहुती सोडायचे. दुसऱ्या कोणालाही हवनात आहुती टाकायची परवानगी नव्हती. हवन करताना बाबा कोणाशीही बोलत नसत. एखादी वस्तू लागली तर इशाऱ्याने सांगायचे. जर काही विचारायचे असेल तर पाटीवर पेन्सिलीने
लिहून किंवा कागदावर पेनाने लिहून विचारत असत। याप्रमाणे बाबांनी सतत 7 दिवस त्रिकाल हवन केले। बाबांचे देहभान हरपले व बाबा निराकार स्थितीत घरच्या कुटुंबियांना म्हणाले की सेवक भगवान बन गया है, क्योंकि भगवान का सिर और सेवक का धड़ और सेवक का सिर और भगवान का धड़ एक हो चुका है। सेवक भगवान में विलीन हो चुका है। कृपया किसी भी बाई की परछाई सेवक बाबा पे ना पड़ने दे, नहीं तो सेवक भस्म हो जाएगा, कहीं का नहीं रहेगा। अशा रीतीने बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे घरच्यांनी भगवंतास विनंती केली, तर भगवंत बाबांच्या मुखातून म्हणाले की एवढी काळजी होती तर कशाला माझी प्राप्ती केली। तर सर्व कुटुंबियांनी विनंती करून कार्य केल्यामुळे बाबा निराकार अवस्थेतून बाहेर आले। त्या साध्या व्यक्तीच्या वडिलांजवळ तो विधी होता, जे आंधळे झालेले आणि त्यांच्या वडिलांचा मित्र जो संन्यासी होता, त्याच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीला माहिती असून पण त्यात ती विधी करण्याचे धाडस नव्हते। म्हणून त्याने बाबा जुमदेवजीला फक्त ही विधी दिली, परंतु दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीमध्ये हे धाडस नव्हते की ही विधी करावी, आणि ते धाडस फक्त आणि फक्त बाबा जुमदेवजींनी दाखवले आणि ती विधी पूर्ण करून भगवंताला म्हणजेच निराकार शक्तीस प्राप्त केले, आणि भगवंताने त्याच्या गुणांची ओळख बाबांना करून दिली आणि पूर्ण लहानपणापासून बाबा जुमदेवजी हनुमानजीची पूजा करत होते आणि ही विधी करताना त्यांनी हनुमानजीला समोर ठेवून केली। परंतु ज्या वेळेस शांताबाईच्या अंगातील भूत निघत नव्हते, तेव्हा बाबांनी प्रश्न केला की ऐसी कौन सी शक्ति है जो शैतान को एक पल में निकाल सके, शैतान किसे कहे और भगवान किसे कहे, इसका स्पष्टीकरण हमें समझा दो। त्यावेळेस बाबांना त्या निराकार चैतन्य शक्तीने म्हटले की यह एक ही परमेश्वर है, जिसने इस सृष्टि का निर्माण किया है। वह एक जागृत शक्ति है जो निराकार है, वह 24 घंटे चैतन्य है। उसे प्राप्त करने के लिए 5 दिन हवन करना पड़ेगा। त्यानंतर थोड्या वेळाने बाबा त्या निराकार अवस्थेतच घराच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की परिवार के लोग सुनो, हम कल से 5 दिन हवन करेंगे। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी 5 हवनांना रोज एक याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली। हा दिवस श्रावण वद्य प्रतिपदा व तो वार शुक्रवार होता। त्या दिवसाची तारीख 20 ऑगस्ट 1948 होती। 5व्या दिवशी हवन संपताक्षणीच बाबांचे ब्रह्मांड चढले। ते देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले। त्या अवस्थेत ते खूप आकांत करून रडू लागले। तेव्हा घरातील सर्व मंडळी हजर होती। त्या निराकार अवस्थेत बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की मैं कहाँ आ गया हूँ, असे म्हणून पुन्हा जोरजोरात आकांत करून रडू लागले। घराच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, घरवालो सुनो, मैं कहाँ आ गया हूँ, सेवक भगवान बन गया। हे ऐकून बाबांच्या कुटुंबातील सर्व घाबरले व त्यांना बाबा चूप हो जाओ असे विनवू लागले। परंतु बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते। मैं कहाँ आ गया हूँ असे म्हणत बाबा सारखे 1 ते 1.5 तासपर्यंत आकांत करून रडत होते। त्यानंतर शांत झाले व निराकार अवस्थेतून ते देहभान अवस्थेत आले। त्यानंतर त्यांनी जेवण केले आणि आराम केला, परंतु ते जणू गुंगीतच होते। दुसऱ्या दिवशी श्रावण वद्य षष्ठी होती। त्या दिवशी 1948 सालच्या ऑगस्ट महिन्याची 25 तारीख असून बुधवार होता। या दिवशी बाबा गुंगीतच असल्यामुळे हवनाची समाप्ती म्हणून घरच्या लोकांनी हवन केले। हवन झाल्यावर पुन्हा बाबांचे अंग फिरू लागले व ते देहभान विसरले आणि त्यांचे ब्रह्मांड चढले। ते निराकार स्थितीत आले व काही वेळाने त्यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की देशात जितकी दैवते आहेत ती सर्व बाबांना एकामागून एक दर्शन देऊन जात आहेत व आपला परिचय देत आहेत। ही क्रिया खूप वेळ चालली। ही संपूर्ण क्रिया झाल्यावर त्यांच्या अंगात शेवटी एक भगवान आले। त्यांनी आपला परिचय दिला। यावेळेस बाबांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की मैं सबका एक ही भगवान हूँ। सेवक, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ।
जो क्षण मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा। तेव्हा बाबांना प्रचिती मिळाली की या जगाचा एकच भगवंत आहे, जो निराकार आहे, चैतन्य आहे आणि तो कुठल्याही मूर्तीत विराजमान नाही. परंतु बाबा अजूनही मंदिरात जायचे व बाबा निराकार अवस्थेत असल्याने बाबांच्या मुखकमलातून त्या निराकार शक्तीने म्हटले की हे मानव, भलेही तूने मुझे प्राप्त किया हो, लेकिन मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता, क्योंकि मानव यह बेईमान है. यावर बाबांनी त्या निराकार शक्तीला दोन वचन दिले, एक परमात्मा, एक दोन मरे या जिये भगवत नाम पर. तेव्हा त्या निराकार शक्तीने दोन वचन बाबांना दिले, तीन दुःखदारी दूर करते हुए उद्धार, चार इच्छा अनुसार भोजन. थोडा वेळ शांत राहून बाबा कुटुंबातील व्यक्तींना उद्देशून म्हणाले की परिवार के लोग सुनो, इस परिवार के लोग सारी पूजा बंद करके एक ही भगवान को मानेंगे. त्यानंतर बाबांची निराकार अवस्था संपली व ते देहभानात आले. म्हणून मूर्तीपूजा बंद करण्यात आली व देवळात जाणे बंद करण्यात आले आणि एकाच भगवंताची पूजा करायला सुरुवात झाली. म्हणून आपण षष्टीचे हवन बाबांच्या आदेशाप्रमाणे राखीनंतर 6व्या दिवशी प्रत्येक वर्षी प्रगट दिन म्हणून साजरा करीत असतो. ज्याप्रमाणे अनेकातील लोक दिवाळी हा सर्वात मोठा सण मानून खूप उत्साहाने साजरा करतात, त्याचप्रमाणे आपल्यासाठी षष्ठीचे हवनकार्य हा सर्वात मोठा सण आहे व दिवाळी या सणाचे आपल्यासाठी काहीच महत्त्व नाही. या दिवशी प्रत्येक त्याग झालेल्या कुटुंबात षष्ठीचे हवनकार्य कुटुंब प्रमुखांनी घडवायलाच पाहिजे. यात कसलीही सूट नाही आणि म्हणून सेवक नोकरी किंवा शिक्षणानिमित्त जरी बाहेर राहत असतील तरी